पायाचा ठसा. जोजो घराबाहेर व्हरांड्यात बसला होता. त्याच्यासमोर एक पुस्तक ठेवलं होतं. त्या पुस्तकावर लिहिलं होतं, वाघाची गोष्ट. जोजो पुस्तकातल्या वाघाच्या चित्राचं निरीक्षण करायला लागला. जसं जोजोनी डोकं वर केलं तसाच वाघ समोर उभा दिसला. वाघाला बघून जोजो खुश झाला. त्याने लगेच पुस्तक उचललं आणि वाघाला दाखवलं. पुस्तकातलं आपलं चित्र बघून वाघाला सुद्धा आनंद झाला. दोघांनी एकत्र खूप चर्चा केली. वाघानी जोजोला जंगलातल्या अशा काही गोष्टी सांगितल्या ज्या त्याला माहीत नव्हत्या. दोघं एकमेकांना भेटून खूप खुश झाले. जोजोनी डोळे बंद करताच वाघ निघून गेला. जाण्याआधी त्यांनी जोजोच्या पुस्तकावर पायाचा ठसा सोडून दिला. गोष्ट ऐकून खूप मजा आली. आशा आहे की तुम्हाला सुद्धा ही गोष्ट आवडली असेल. जरा विचार करा की जोजो समोर वाघ आला आणि तो घाबरला नाही. असं का बरं झालं? विचार करा आणि सांगा की वाघानी जोजोला जंगलातल्या अशा कोणत्या गोष्टी सांगितल्या असतील की ज्या त्याला माहिती नसतील.